आताच ही रामनवमी साईबाबांच्या हयातीत सुरू केलेली आहे, म्हणून तिचं अनन्यसाधारण महत्व आहे। आणि आमचा जन्म शिर्डीत झाला म्हणून आम्हाला ती यात्रा कमिटीत सहभागी गावकऱ्यांनी करून घेतलं, हे आमचं भाग्य आहे। आणि असं काम करीत असताना, पवित्र काम करीत असताना मला कुस्ती या विषयात आवड आहे, कारण साईबाबा देखील त्यांच्या हयातीत कुस्ती करायचे आणि कुस्ती करायचे म्हणूनच बाबांनी त्यावेळेस पासून रामनवमी भरवताना कुस्त्याचा हंगाम सुरू केलेला होता। आणि तीच परंपरा शिर्डीतल्या आजी माजी तरुणांनी, मध्यम खालच्या वरच्या सगळ्या समाजातील लोकांनी आजपर्यंत आज तागायत ते टिकून ठेवलेलं आहे। आणि ही रामनवमी साजरी करीत असताना आमचे अध्यक्ष कमिटीचे दरवर्षी अध्यक्ष वेगवेगळे असतात, परंतु संपूर्ण गाव 45,000 लोकसंख्येचं गाव एकत्र येतं, गुण्या गोविंदानं सगळे कार्यक्रम आपल्या हातात घेतं, ते निर्विघ्नपणे पार पाडतं। आणि याला प्रशासन देखील साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने रामनवमी उत्सव घडत असतो आणि याला सगळ्या शिर्डीकरांचा आशीर्वाद असतो। म्हणून या कुस्ती हंगामाला असू देत, त्यानंतर यात्रा कमिटीचं स्वागत असू दे, कावड मिरवणूक असू देत, किंवा लावणे असू देत, किंवा नाटक असू दे, फूड फेस्टिवल असू दे, कुठलाही कार्यक्रम घ्या, भरभरून गर्दी होते, लोक आशीर्वाद देतात आणि त्याच्या पाठीमागं आमच्या मागं बाबा उभे राहतात। म्हणून हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतं, अशीच मी तुम्हाला या निमित्ताने सांगू शकेल। खरं तर शिर्डी ही बाबांच्या पदस्पर्शाने पवन झालेली आहे आणि इथे येणारा भाविक हा भक्तिमय वातावरणात लीन व्हावा, त्याला बाबांची साथ कशी तर गंध लावल्यावर तो समाधानी होतो, त्याला वाटतं आमचं शिर्डीत स्वागत केलं गेलं, वारंवार शिर्डीत जावा, बाबांच्या इथे आपलं स्वागत होतं, हे बाबाच करून घेतात असं त्याला त्याची भावना होते। आणि असं त्याला जर वाटत असेल तर का नाही साई भक्तांना आपण गंध लावून त्यांचं स्वागत करावं, या निमित्ताने मी सांगू इच्छितो। तर ज्या युवक तरुणांना, तरुणींना किंवा अन्य लोकांना शिर्डी ग्रामस्थ म्हणून कुठल्याही कमिटीत काम करायचं असेल, मग स्वागत कमिटी असू देत, कावड कमिटी असू देत, कुस्ती कमिटी असू देत, यात्रा कमिटी असू देत, फूड फेस्टिवल कमिटी असू देत, लकी ड्रॉची असू देत, कुठलीही ज्या युवकांना त्या याच्यात काम करायचं असेल रामनवमी कमिटीमध्ये, त्यांनी स्वतःहून कमिटीचे जे अध्यक्ष ह्या वेळेचे नेमलेले आहेत दीपकजी वारुळे यांना संपर्क करावा, नाही तर गावातल्या कुठल्याही नेत्याशी, कुठल्याही पदाधिकाऱ्याशी संपर्क करून आमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा। प्रत्येक तरुणाला, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला, तळागाळातल्या माणसाला सगळा समावेश करून घेतला जाईल, हे आपल्या निमित्ताने सांगू इच्छितो।